श्री स्वामी समर्थ सर्वांना. या मंदिरात जाण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती, पण काही जमत नव्हते. पण आज खास माझ्या बड्डेच्या दिवशी तिथे जाण्याचा आम्हाला योग आला. तर आम्ही पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य मुळशी तालुक्याच्या रमणीय परिसरातील खारवडी येथे भाविकांच्या भक्तीचे आढळ श्रद्धास्थान असलेले स्वयंभू जागरूक असे तीर्थक्षेत्र म्हसोबा देवस्थान या ठिकाणी गेलो होतो. तिथे प्रवेश करताच इतके सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे की आपण तिथे अगदी रमून जातो. तिथे गेले असता लगेच उजव्या साईडला भव्य दिव्य अशी नंदीची मूर्ती साकारलेली आहे व त्या मूर्तीवर श्री भगवान शंकर आणि पार्वती माता यांची देखील मूर्ती आहे. तर पुढे गेले असता भव्य दिव्य असे या मंदिराचे इथे प्रवेशद्वार आहे. तर पहा, इसवी सन 13व्या शतकात श्री क्षेत्र म्हसोबा देवाची उत्पत्ती झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. खारवडे गावातील घनदाट झाडी व बंबूच्या बेटात पालापाचोळा गोळा करत असताना बुवाजी मारणे यांना निंबोनीच्या झाडाखाली अचानक शेंदूर हाताला लागला. त्याच दिवशी रात्री त्यांना श्री म्हसोबा देवाची उत्पत्ती होत असल्याचे दृष्टांत झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन केले असता शेंदूर लागलेली मोठी मूर्ती आढळली. तीच ही श्री म्हसोबा देवाची मूर्ती. या मूर्तीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा असून भगवान शंकराचा हाच अवतार असे मानले जाते. मूर्ती सापडल्यावर त्यावेळी गवताचे देऊळ उभारण्यात आले होते. कालांतराने देणगी मिळू लागल्याने देणगी व ग्रामस्थांची वर्गणी एकत्र करून पुढे असे भव्य दिव्य मंदिर उभे केले. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती लढाईवर जात असताना श्री म्हसोबा देवाच्या दर्शनाला येत असत अशी ही एक आख्यायिका आहे. थोडक्यात म्हणजे खारावडे म्हसोबा मंदिर हे एक केवळ धार्मिक स्थळ नसून ते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे, जे मराठ्यांच्या इतिहासाशी जोडले आले आहे. तर पहा, मंदिराच्या बाहेरचा परिसर इतका प्रसन्न आणि उत्तम आहे की इथे गेले असता सगळे आपले टेन्शन वगैरे सगळे म्हणजे आपण विसरूनच जातो. तर इथे आम्ही संध्याकाळी गेलो होतो, त्याच्यामुळे जास्त काही शूट वगैरे घेता आले नाही. ते मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. तर त्याच्यानंतर आम्ही माझ्या बड्डेचा इथेच केक वगैरे कट केला. खरंच हा दिवस अविस्मरणीय आहे.